पण माझी लढत गुहागरमध्ये तटकरेंबरोबर नव्हती। माझी लढत गुहागरमध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती ना। सुषमाताई ते आल्या आणि मी त्यांना माईकवर बोलायला दिलं। त्यामुळे अरे मी आले, मला सेटल तरी होऊ द्या। पण वेळेची मर्यादा होती, कारण कुठल्याही परिस्थितीत 4 वाजता टेक ऑफ घ्यायचंय, कारण 5 नंतर हेलिकॉप्टर लँड होऊ शकणार नाहीये आणि ही परवानगी नसल्यामुळे म्हणून आपण थोडी घाई करतो आहोत। साहेब, या इथं मुख्यमंत्र्यांची एक सभा झाली। मी कधीच मुख्यमंत्र्यांवर किंवा कोणावर टीका करत नाही, पण आज उल्लेख एवढ्यासाठी करतोय, पहिल्यांदा या प्रकारचा उल्लेख मी इथं करतोय, कारण त्या दिवशी योगायोगानं मी दापोलीमध्ये होतो आणि इथंच सभा होती आणि या सभेतूनच मी इथून गुहागरला गेलो। माझी गाडी इथूनच गुहागरला गेली। मी होतो त्यावेळेला दापोलीमध्ये। मला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आणि ज्या तऱ्हेनं या ठिकाणी वल्गना केल्या गेल्या, मोठमोठ्या वल्गना केल्या गेल्या, की आता ही सभा होणार कशी, हे मंडप भरणार काय, इथं कार्यकर्ते येणार काय, लोक होणार काय, असे अनेक प्रश्न उभे केले गेले। मुख्यमंत्र्यांच्या सभेला 50% सरकारी कर्मचारी होते ना, आणि 50% भाड्याने आणलेले होते की नाही साहेब? आजच्या सभेला एकही भाडखाऊ या ठिकाणी उपस्थित नाही आहे का? एक तरी भाडखाऊ आहे का? एखादा भाडखाऊ खबऱ्या घ्यायला आला असेल तर कोपऱ्यात कुठेतरी उभा असेल। आणि म्हणून सगळे निष्ठेचे मावळे या सभेला उपस्थित आहेत। हा सभा मंडप खचाखच भरलाय, पूर्ण भरलाय, तुडुंब भरलाय। जी पत्रकारांसाठी व्यासपीठ उभं केलंय त्याच्या मागे सुद्धा खुर्च्या टाकल्या आहेत। उजव्या बाजूला मंडपाचा पडदा काढूनही खुर्च्या टाकल्या आहेत। इकडे असंख्य संख्येने उभे आहेत, डाव्या बाजूला असंख्य संख्येने उभे आहेत, पलीकडे असं संख्येने उभे आहेत। साहेब, आज तुम्हाला शब्द देतोय की या दापोली विधानसभा मतदारसंघ, आता जरी रायगड लोकसभा मतदारसंघ असला आणि निवडणूक असली तरी साहेब तुम्हाला मी शब्द देतोय, या दापोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं, मतदारांच्या वतीनं, तमाम माता बंधू भगिनींच्या वतीनं शब्द देतोय की येणाऱ्या लोकसभेला आनंद गीते खासदार होईलच, पण विधानसभेला संजय कदम हा निश्चित आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। आणखीन एक घोषणा या ठिकाणी मी करणार आहे, भाषण नाही करणार आहे, कारण ही सभा होण्यापूर्वी गुहागरला मेळावा झाला, विराट मेळावा झाला। असाच विराट मेळावा झाला गुहागरमध्ये, दृष्ट लागावी अशा प्रकारचा गुहागरचा मेळावा झाला। तो करूनच उद्धव साहेब या मेळाव्याला आलेले आहेत। आज या ठिकाणी मी ते जाहीर करतोय, जरी भास्कररावांनी जाहीर केलं असलं तरी सुद्धा मागच्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे होते, पण माझी लढत गुहागरमध्ये तटकरेंबरोबर नव्हती। माझी लढत गुहागरमध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती ना। ही लढत भास्करराव जाधव विरुद्ध आनंद गीते अशी होती आणि म्हणून मग ही 2 वाघांची टक्कर असल्यामुळे मी काटावर पुढे सरकलो। पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत। तटकरे औषधालाही गुहागरमध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव? आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय, त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला, या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतं ही गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये मिळतील आणि गीते खासदार होतील आणि भास्करराव पुन्हा निश्चितपणाने आमदार होतील। आणि एक तिसरी घोषणा करणार आहे या ठिकाणी, जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे, जी तुमच्या सर्वांची इच्छा आहे, केवळ तुमचीच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। केव्हाही विधानसभेची निवडणूक घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील की नाही? मग हात वर करून सांगा सगळ्यांनी जोरदार घोषणांच्या जोरात, जोरदार घोषणा, आवाज जोरदार। उद्धव साहेब ठाकरे आप आगे बढ़ो,
उद्धव साहब ठाकरे आप आगे बढ़ो, उद्धव साहब ठाकरे आप आगे बढ़ो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।